एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग 19 किलोमीटर प्रति तास व प्रवाहाचा वेग 8 किलोमीटर प्रति तास असेल तर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती? आता आपल्याला बघा बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती दिलेला आहे 19. म्हणजे नेहमी बोटीचा स्थिर पाण्यातील वेग u कन्सिडर करायचा. u किती दिलेला आहे 19. ठीक आहे. प्रवाहाचा वेग दिलेला आहे, प्रवाहाचा वेग कन्सिडर करायचा v किती दिलेला आहे 8. ठीक आहे. आता बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने म्हणजे ही जर एक बोट असेल, ठीक आहे, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे प्रवाह पण त्याला सपोर्ट करत आहे आणि हे पण जात आहे, बोट पण जात आहे, म्हणजे हे दोघांची पण प्रवाहाचा ही बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग दोघांचा वेग बेरीज होईल. ठीक आहे. म्हणजे बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग काय होईल u प्लस v. म्हणजे दोघं पण सपोर्ट करत आहे म्हणून u किती दिलेला आहे 19 आणि v दिलेला आहे 8. 19 आणि 8 किती होते? ठीक आहे, किलोमीटर प्रति आवर. ठीक आहे. आता एक विचारला आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे ही जर एक बोट आहे आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, हा प्रवाह आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे प्रवाह त्याला अपोज करेल, त्याला विरुद्ध करेल, म्हणजे v त्याच्यातून मायनस होईल. बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. ठीक आहे. म्हणजे u मायनस v होईल. u किती आहे 19 वजा 8, 19 वजा 8 11 किलोमीटर प्रति आवर. ठीक आहे. आवडलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू.